हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ. मिसळ म्हणलं की आपल्या तोंडाला एकदम पाणी सुटतं. तर अशी ही झणझणीत कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. मिसळ बनवण्यासाठी सगळ्यात आधी लागणारा महत्वाचा पदार्थ तो म्हणजे मटकी. या ठिकाणी मी मटकीला चांगले मोड आणून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी मी 2 वाटी होईल इतकी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. मटकी जी आहे ती आपल्याला स्वच्छ नीट करून घ्यायची आहे. जर मटकीला व्यवस्थित मोड आले नसतील तर आपल्या मिसळला चव येणार नाही. यासाठी मटकी सिलेक्ट करताना आपल्याला मोड आलेलीच घ्यायची आहे. इथं मी मटकीला मोड जे आणलेले आहेत ते घरीच आणलेले आहेत. तुम्हाला घरी पॉसिबल असेल तर तुम्ही घरी आणले तरी चालेल किंवा रेडीमेड जी मोड आलेली मटकी मिळते ती वापरली तरीही चालेल. आपल्याला ही जी मटकी आहे ती शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी मी ती एका भांड्यामध्ये शिफ्ट केलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं आहे. तर यामध्ये जवळजवळ 1 लिटर होईल इतकं पाणी जे आहे ते मी ऍड करून घेणार आहे. पाणी ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा टेबलस्पून होईल इतकं मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर अर्धा टीस्पून होईल इतकी हळद घालायची आहे आणि हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याला आपण कुकरला 2 शिट्ट्या आहेत ते करून घेणार आहे. 2 शिट्ट्यामध्ये मटकी जी आहे ती आपली छानशी शिजली जाईल आणि आपलं काम जे आहे ते इझी होईल. यासाठी आपण कुकरला 2 शिट्ट्या आहेत ते करून घेतोय. खूपही जास्त आपल्याला मटकी शिजू द्यायची नाहीये. कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर आपला गार होतोय. तोपर्यंत आपण जी काही तर्री बनवणार आहोत, मिसळचा जो काही रस्सा बनवणार आहोत, त्यासाठी लागणारं वाटण जे आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर या वाटणासाठी आपल्याला सुरुवातीला थोडेसे पदार्थ जे आहेत, कांदा, टोमॅटो हे जे आहेत ते थोडेसे भाजून घ्यायचे जेणेकरून आपलं नंतरचं काम जे आहे ते कमी होईल. तर या ठिकाणी मी 3 ते 4 कांदे जे आहेत ते उभे चिरून घेतलेले आहेत. कढई जी आहे ती चांगली गरम करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड केलेलं आहे. ते कढई चांगली गरम झाल्यानंतर आपल्याला कांदा जो आहे तो व्यवस्थित याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजताना गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवलेली आहे. कांद्यातला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला कांदा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग जो आहे तो आपला हळूहळू चेंज व्हायला लागलाय. थोडासा कांदा लालसर होत आला की आपल्याला यामध्ये टोमॅटो ऍड करायचा आहे. या ठिकाणी मी 1 टोमॅटो आहे तो कट करून घेतलेला आहे. तो देखील आपल्याला कांद्याबरोबर थोडासा परतून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिटासाठी टोमॅटो आहे तो कांद्यासोबत छानसा परतून घेऊया. त्यातला कच्चेपणा, त्यातलं जे काही थोडंसं मॉइश्चर असेल, पाणी असेल ते थोडंसं निघून जाईल. टोमॅटो छान परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण ऍड करायचा आहे. या ठिकाणी 12 ते 15 पाकळी होईल इतका लसूण घेतलेला आहे. तो देखील आपण या कांदा आणि टोमॅटो सोबत थोडासा भाजून घेऊया. लसूण थोडासा भाजून घेतल्यामुळं आपल्या जे काही वाटण तयार होणार आहे त्या वाटणाची टेस्ट, मिसळची टेस्ट जी आहे ती आणखी छान अशी होणार आहे. लसूण ऍड केल्यानंतर आपल्याला यात आलं देखील ऍड करायचं आहे. या ठिकाणी मी 2 इंच होईल इतकं आलं जे आहे ते बारीक कट करून घेतलं होतं. आपली मिसळ जी आहे ती थोडीशी झणझणीत असणार आहे. त्यामुळं आल्याचं प्रमाण ठेवताना सुद्धा मी काय केलेलं आहे, जास्त ठेवलेलं आहे. या ठिकाणी मी 2 इंच होईल इतकं असं आलं वापरलेलं आहे. आता आलं आणि लसूण हे कांदा आणि टोमॅटो बरोबर परतून झालेला आहे. गॅस जो आहे तो मी ऑफ केलेला आहे आणि हे जे काय आपण सगळं भाजून घेतलेलं आहे ते आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. या ठिकाणी हे मी पूर्ण मिश्रण जे आहे ते सगळं गार होऊ दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी सुकं खोबरं जे आहे ते मी घेतलेलं आहे. हे खोबरं जे आहे ते थोडंसं मी गरम करून घेतलं होतं. सुरुवातीला खोबरं जे आहे ते नुसतंच आपण चांगलं बारीक करून घेऊया. कांदा टोमॅटो बरोबर आपण सुरुवातीलाच घातलं तर ते छानसं असं बारीक होणार नाही. आपल्याला हे वाटण अगदी फाईन, अगदी बारीक असं पाहिजे. त्यामुळं खोबरं जे आहे ते मी चांगलं बारीक करून घेतलं. त्यानंतर आपण हे जे काही भाजून घेतलेले इन्ग्रेडियंट्स आहेत, कांदा, टोमॅटो, लसूण आणि आलं हे देखील आपण याच्यामध्ये ऍड करूया. यानंतर आपल्याला यामध्ये 1 टेबलस्पून होतील इतके तीळ ऍड करायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालायची आहे.
कोथिंबीरचं प्रमाण आहे ते कमी ठेवायचं आहे, नाहीतर आपल्या मिसळला जो काही कट येणार आहे त्याचा कलर आपला व्यवस्थित मेंटेन होणार नाही. त्यामुळे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. थोडंसं हे बारीक व्हावं म्हणून पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला मिक्सरला हे सगळं चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमीत कमी ठेवायचं, नाहीतर आपली नंतर आपण हे जे वाटण तेलात टाकू त्यावेळी ते खूप उडायला लागेल. म्हणून कमीत कमी पाणी वापरून आपल्याला हे वाटण जे आहे ते चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता आपण मिसळसाठी लागणारा जो काही रस्सा असेल तो बनवायला सुरुवात करूया. या ठिकाणी मी एक पातेले घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये आपल्याला तेल ऍड करायचं आहे. या ठिकाणी मी एक 10 टेबलस्पून होईल इतकं तेल ऍड करून घेतलेलं आहे. या रश्श्याला आपल्या चांगला कट यावा यासाठी आपल्याला तेलाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त ठेवायचं आहे. मिसळ जी असती ती थोडीशी स्पायसी अशी असती, त्यामुळे या ठिकाणी आपण तेलाचं प्रमाण जे आहे ते थोडं जास्त ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला यामध्ये 1 टीस्पून होईल इतकी मोहरी ऍड करायची आहे. त्याचबरोबर अर्धा टीस्पून होईल इतके जिरे देखील आपण ऍड करून घेतोय. आता आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करायची आहे आणि यामध्ये आपण तयार झालेलं वाटण सुद्धा आपण ऍड करतोय. तयार झालेलं वाटण सगळं जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे आणि ते देखील आपल्याला या तेलाबरोबर नीटसं भाजून घ्यायचं आहे. वाटण बनवताना देखील आपण कांदा टोमॅटो जे आहे ते भाजून घेतलं होतं, तरी देखील आपल्याला या तेलाबरोबर थोडंसं वाटण जे आहे ते भाजून घेतल्यामुळं आपल्या मिसळचा जो काही रस्सा तयार होणार आहे त्याला छानसा असा कट येणार आहे. हे वाटण आपण वाटताना त्याच्यामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर करायचा होता. आपलं जर पाणी जास्त झालं तर काय होईल बघा, तेलात आपण वाटण ऍड केल्यानंतर ते वर उडायला लागतं. यासाठी आपण काय केलेलं आहे, कमीत कमी पाण्याचा वापर केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला गॅसची फ्लेम देखील काय ठेवायची आहे, मंद ठेवायची आहे. त्याचबरोबर आपल्याला हे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, नाहीतर वाटण जे आहे ते करपण्याची शक्यता असते. 12 ते 15 मिनिटं मंद आचेवर हे जे वाटण आहे ते मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. त्याला छानसं तेल देखील सुटलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये कांदा लसूण मसाला ऍड करायचा आहे. या ठिकाणी मी 3 टेबलस्पून होईल इतका कांदा लसूण मसाला ऍड करणार आहे. मिसळ जी आहे ती आपली थोडीशी स्पायसी, थोडीशी झणझणीत अशी आहे. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी कांदा लसूण मसाला जो आहे तो देखील आपल्याला थोडासा जास्त प्रमाणातच वापरायचा आहे. मी जो कांदा लसूण मसाला ऍड केलेला आहे तो कलरसाठी आपल्याला रेड कलर देणार आहे. एकदम डार्क रेड असा कलर देईल. पण चवीला काय असणार आहे, कमी तिखट असणार आहे. जर तुमचा कांदा लसूण मसाला चवीला तिखट असेल तर थोडासा कमी प्रमाणात काय करा, ऍड करा. कांदा लसूण मसाला जो आहे तो आपण या वाटणामध्ये चांगला असा मिक्स करून घेऊया. थोडासा चांगला मिक्स झाल्यानंतर आपल्या रश्श्याला कलर जो आहे तो छान येईल. यानंतर आपल्याला यामध्ये आपण जे काही मटकी शिजवून घेतलं होतं तर त्याचं पाणी जे आहे ते आपण यासाठी वापरणार आहोत. इथं मी मटकी शिजवून घेतलेलं पाणी या सगळ्यामध्ये ऍड केलेलं आहे. आता आपल्याला याला चांगली उकळी आणायची आहे. मिसळचा जो काही रस्सा असणार आहे, जो काही कट असणार आहे त्याला छानसा कलर यावा यासाठी मी एव्हरेस्टचा काश्मीरी लाल जो आहे तो यूज केलेला आहे. 1 टेबलस्पून होईल इतकी काश्मीरी लाल आपण याच्यामध्ये ऍड करतोय. यानंतर आपल्याला यामध्ये चवीसाठी म्हणून गरम मसाला पावडर जी आहे ती ऍड करायची आहे. या ठिकाणी मी 1 टेबलस्पून होईल इतकी गरम मसाला पावडर जी आहे ती ऍड केलेली आहे. मिरची पावडर आणि गरम मसाला ऍड केल्यानंतर ते छानसं मिक्स करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये चवीसाठी म्हणून मीठ ऍड करायचं आहे. आपण सुरुवातीला मटकी शिजवताना देखील मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मीठ ऍड करताना त्या प्रमाणात आपल्याला मीठ जे आहे ते ऍड करायचं आहे. यानंतर आपल्याला याला चांगली उकळी आणायची आहे. उकळी आणण्यासाठी गॅसची फ्लेम जी आहे ती मी वाढवलेली आहे. त्यानंतर याच्यावर मी एक प्लेट ठेवलेली आहे. प्लेटवर पाणी ऍड केलेलं आहे आणि हे पाणी जे आहे ते गरम होईल. पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला ते पाणी याच्यामध्ये ऍड करायचं आहे. या ठिकाणी मी प्लेटवर पाणी गरम करून ते मी ऍड करते. जर तुम्हाला खूप गडबड असेल तर साईडला एका बाजूला पाणी जे आहे ते चांगलं उकळून घ्यायचं आणि ते उकळलेलं पाणी जे आहे ते याच्यामध्ये ऍड करायचं. पाणी ऍड करताना आपल्याला गार पाणी अजिबात ऍड करायचं नाहीये. पाणी ऍड करताना गरम पाणीच ऍड करायचं आहे. इथं थोडं थोडं करून मी पाणी जे आहे ते ऍड केलेलं आहे. हे आता जो काही आपला रस्सा तयार झालेला आहे तो आपल्याला चांगला शिजू द्यायचा आहे. एक 10 मिनिटं आपण मीडियम फ्लेमवर तो चांगला उकळू देणार आहे, जेणेकरून आपल्या मिसळचा कट जो आहे तो छानसा असा तयार होईल. हा तयार झालेला जो काही रस्सा आहे तो आता मी दुसऱ्या बर्नरवर शिफ्ट करणार आहे
आणि आता आपल्याला मटकीची उसळ जी आहे ती सेपरेटली तयार करून घ्यायची आहे. मटकीची उसळ बनवण्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे. कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून होईल इतकं तेल ॲड करायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा टीस्पून होईल इतकी मोहरी ॲड करायची आहे. मोहरी ॲड केल्यानंतर एक कांदा जो आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो देखील तेलामध्ये ॲड केलेला आहे. कांदा जो आहे तो आपण तेलामध्ये चांगला व्यवस्थित भाजून घेऊयात. एका बाजूला आपली मटकीची उसळ जी आहे ती तयार होतीये, तर दुसऱ्या बाजूला आपला मिसळसाठी लागणारा रस्सा देखील तयार होतोय. तेलामध्ये कांदा जो आहे तो छानसा भाजत आलेला आहे. यानंतर आपल्याला यामध्ये पाव टीस्पून होईल इतका हिंग ॲड करून घ्यायचा आहे. हिंग ॲड केल्यानंतर तो देखील आपण तेलाबरोबर थोडासा परतून घेऊयात. यानंतर आपल्याला यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतका कांदा लसूण मसाला ॲड करायचा आहे. कांदा लसूण मसाला देखील थोडासा तेलामध्ये चांगला मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम जी आहे ती मी कमी केलेली आहे. यानंतर आपण शिजवून घेतलेली जी काही मटकी होती ती देखील यामध्ये ॲड करायची आहे आणि ती आपल्याला या सगळ्याबरोबर परतून घ्यायची आहे. या ठिकाणी मी मीठ घालणार नाहीये. आपण सुरुवातीला मटकी शिजतानाच ऑलरेडी मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आपल्याला आता मीठ घालायची आवश्यकता नाहीये. आपण ज्यावेळी कोणतंही कडधान्य बनवतो तर त्यामध्ये थोडासा गुळाचा वापर करायचा, जेणेकरून त्याची चव जी आहे ती आणखी वाढते. तर इथं मी एक छोटासा गुळाचा तुकडा जो आहे तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर आपण त्याला शिजू देऊयात. उसळ जी आहे ती आपल्याला खूप जर कोरडी वाटत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून त्याला शिजण्यासाठी थोडंसं मॉइश्चर जे आहे ते मिळेल. सगळं छानसं मिक्स करून घेऊया आणि आता ते शिजण्यासाठी मी त्याच्यावर एक प्लेट ठेवलेली आहे. 3 ते 4 मिनिटं आपल्याला छानसं ते शिजू द्यायचं आहे. आपला दुसऱ्या बाजूला मिसळचा जो काही रस्सा आहे तो देखील तयार होतोय. त्याला देखील छानसा असा कट आलेला आहे. आपल्याला एक 10 मिनिटं तो शिजू द्यायचा होता आणि 10 मिनिटं शिजल्यानंतर तो छानसा मिसळचा रस्सा जो आहे तो तयार झालेला आहे. या ठिकाणी आपला मिसळचा रस्सा आणि त्याचबरोबर जी काही मटकीची उसळ होती, दोन्हीही तयार झालेलं आहे. यानंतर आपल्याला मिसळ जी आहे ती सर्व्ह करायची आहे. मिसळ सर्व्ह करतानाचा माझा व्हिडिओ जो आहे तो स्किप झालेला आहे. तर या ठिकाणी मी एक मोठी थाळी घेतलेली आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला सुरुवातीला मटकीची थोडीशी उसळ घालायची आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर फरसाणा जो आहे तो स्प्रेड करायचा आहे. फरसाण ॲड केल्यानंतर मी त्याच्यावर थोडीशी घाटी शेव, त्याचबरोबर पापडी देखील ॲड केलेली आहे. पुन्हा आपल्याला मिसळचा जो काही आपण तयार केलेला रस्सा आहे तो ॲड करायचा आहे. त्याचबरोबर थोडासा कट देखील वरून एक्स्ट्रा जो आहे तो ॲड करायचा आहे. सगळ्यात शेवटी त्यावर मी बारीक चिरलेला कच्चा कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील ॲड करून घेतलेली आहे. थाळीमध्ये एक्स्ट्रा सर्व्ह करण्यासाठी मी तिथं मिसळचा रस्सा जो आहे तो सेपरेट दिलेला आहे, मटकीची उसळ दिलेली आहे, त्याचबरोबर फरसाणा देखील दिलेला आहे आणि फायनली आपल्या खाताना त्यावर लिंबू पिळायचा आहे आणि मग आपण ते खाणार आहोत. कोल्हापूरमध्ये ज्यावेळी तुम्ही मिसळ जी आहे ती खायला जाल तर तिथं जे आहे ते पावाचे बन दिले जात नाहीत, तर तिथं स्लाइस्ड ब्रेड असतो तो वापरला जातो. तर यामुळं मी इथं काय केलेलं आहे, स्लाइस्ड ब्रेड जो आहे तो वापरलेला आहे. तर अशा प्रकारे फायनली आपली झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ जी आहे ती तयार झालेली आहे. तर ही होती आपली आजची झणझणीत कोल्हापुरी मिसळपाव बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.